भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या बैठकीआधी महाराष्ट्रात आता राजकीय खलबतं सुरू आहे। रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये 1.5 तास बंद दाराआड चर्चा झाली आहे। त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराआधी संभाव्य मंत्र्यांच्या नावाची यादी घेऊन फडणवीस आज दिल्लीतल्या नेत्यांना भेटणार असल्याची माहिती मिळते। ज्या राज्यामध्ये निवडणुका त्या राज्यांच्या नेत्यांची आज दिल्लीमध्ये बैठक होतीये। दरम्यान पावसाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सुद्धा आता जवळपास निश्चित मानलं जात आहे। आपण पाहतोय अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी, वर्षा बंगल्यावर शिंदे फडणवीस आणि अजितदादांमध्ये रात्री उशिरा बैठक पार पडलेली आहे। अधिकचे अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काडेकर यांच्याकडून। वैदेही, काल वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली, कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाल्याचं कळतंय? नक्कीच एक महत्त्वाची बैठक जी आहे ती काल रात्री लेट नाईट पार पडली। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री होते। 1.5 तास जवळपास ही चर्चा झाली आणि या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या सीट शेअरिंग संदर्भात बैठक झाली असल्याची प्राथमिक चर्चा सध्या घडते आहे। या व्यतिरिक्त महामंडळ आणि मंत्रिमंडळ विस्तार या संदर्भात देखील महत्त्वपूर्ण चर्चा झाली, कारण आता आगामी काही दिवसांमध्येच मंत्रिमंडळ विस्तार होणं अपेक्षित आहे आणि पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करणं अपेक्षित आहे। अन्यथा सध्या जे आमदार आहेत ते देखील नाराज होतील अशी देखील भीती या तीनही नेत्यांना आहे। त्याच्यामुळे ही महत्त्वपूर्ण बैठक जी आहे जी काल रात्री पार पडली असल्याची माहिती मिळते आहे। आज केंद्रीय नेतृत्वाच्या अंडर बीजेपीची देखील महत्त्वाची बैठक आहे आणि तत्पूर्वी दिल्लीला जाण्याआधी फडणवीस आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये ही महत्त्वपूर्ण चर्चा झाली असल्याची माहिती देखील मिळते आहे। त्याचप्रमाणे अजितदादा देखील नाराज होऊ नये यासाठी देखील काही महत्त्वपूर्ण चर्चा कालच्या बैठकीत झाली असल्याची माहिती मिळते। अगदी धन्यवाद वैदेही, आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। तर आपण पाहतोय की आज दिल्लीला देवेंद्र फडणवीस जातील आणि पक्षश्रेष्ठींची चर्चा करतील।